आज आहे दिवस 5वा आपल्या इंटरमिडियंट फास्टिंग आणि 30 डेज वेट लॉस चॅलेंजचा। आजच्या दिवसाची सकाळ ही चांगली झालेली आहे। वेट चेक केलं, त्यानंतर नॉर्मली गरम पाणी पिऊन मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि अंघोळ वगैरे उरकून मला आता एक्सरसाइज करायची आहे। पण आज ॲक्च्युली उठली आहे मी माझ्या टायमिंगवरच 5 वाजता, अंघोळ वगैरे केली, पण मला झोप आज भरपूरच येत होती पुन्हा। पण तरीही कसं तरी स्वतःला पुश करून पूर्ण आठवडा एक्सरसाइज करायची आहे म्हणून पुश करून मी केलेली आहे। जास्त नाही केली, एक 10-15 मिनटंच झाली आजची एक्सरसाइज, पण मला आज भरपूर झोप येत होती तरीही मी केली आहे। आणि त्यानंतर मग मेडिटेशन वगैरेसुद्धा केलं आहे, प्राणायामसुद्धा केलं आहे आणि त्यानंतर आता ब्लॅक कॉफी घेते आहे। पण तरीही आता मला झोप काय माझी जात नाही आहे। म्हटलं ब्लॅक कॉफी घेतल्यावर तरी माझी झोप जाईल आणि तसंच झालं। ब्लॅक कॉफी घेतली आणि माझी झोप उडाली आणि म्हणून मी माझ्या कामाला लागली आहे। तर आता मी माझं सगळं जेवण वगैरे बनवते आहे। माझी सध्याची भाकरी बघून मला भरपूर जण विचारत आहेत की भाकरी कशी बनवतात, त्याची रेसिपी वगैरे दाखवा। तर मी या संडेला ती शूट करीन प्रॉपर आणि मंडेला ती पोस्ट करीन, त्यामध्ये तुम्हाला दाखवेन की मी भाकरी कशी बनवते ती। आता मी बदलली आहे थोडी माझी स्टाईल, तर ती मी दाखवेन तुम्हाला कशी बनवते ती। त्यानंतर आज मी ब्रेकफास्ट करते आहे, म्हणजे 9 वाजता, म्हणजे 9:30 वाजले होते तेव्हा मी ब्रेकफास्ट करते आहे। एक अंड्याचा हाफ फ्राय आणि भाकरी घेतलेली आहे। आता या हाफ फ्रायमध्ये थोडीशी हळद जास्त पडली, त्यामुळे टेस्ट मला वेगळीच लागली होती। त्यानंतर 2 वाजता मी करणारा जो लंच आहे तो दाखवते मी काय घेतलेला आहे। आज तो अंडं घेतलेला आहे, बॉईल एगची जी करी असते, 2 अंडी आहेत यामध्ये, आणि भाकरी घेतली आहे ज्वारीची, थोडीशी मच्छी होती फ्राय केलेली तीसुद्धा घेतली आहे, आणि काकडी घेतलेली आहे। म्हणजे कार्ब्स, प्रोटीन आणि फायबर हे सगळं आपल्या मीलमध्ये आहे। त्यानंतर ऑफिसला निघते मी। आज ब्रेकफास्ट केलं आहे म्हणून सॉल्टेड लाईम वॉटर नाही घेतलं आहे, आणि लंच केलं आहे दुपारी ऑफिसमधून। आता घरी येते आहे। घरी आल्यानंतर मी आजच्या दिवसाचा माझा पाण्याचा कोटा पूर्ण करते आहे। दिवसाला रोज अगदी 3 ते 4 लिटर एवढं पाणी प्यायचंच आहे तुम्हाला, आणि बस एवढंच करून मी झोपलेली आहे। बाय।